एक्सेप्टचा मराठी मिनिंग होतो वगळता. ओके, आता एक्सेप्ट तुम्ही इंग्लिश बोलताना कसं वापरायचं आहे बघूया एक्झाम्पल्समधून. जर तुम्हाला असं म्हणायचं आहे की जॉनला वगळता सगळे आले, तर कसं बोलणार? एव्हरीवन केम एक्सेप्ट जॉन. ओके, आंबा वगळता मला सगळे फळं आवडतात, कसं बोलणार? आय लाईक ऑल फ्रूट्स एक्सेप्ट मँगोज. ओके, दुकान रविवारी वगळता रोज उघडे असते, कसं बोलणार? द शॉप इज ओपन एव्हरी डे एक्सेप्ट संडे. राईट. त्याने एक प्रश्न वगळता सर्व प्रश्नांची उत्तरे दिली, इंग्लिशमध्ये कसं बोलणार? ही आन्सर्ड ऑल क्वेश्चन्स एक्सेप्ट वन. ओके, एक्सेप्ट नंतरचं जे नेक्स्ट प्रिपॉजिशन आहे ते आहे विदाऊट. ओके, विदाऊटचा मराठी मिनिंग होतो शिवाय किंवा वाचून. ओके, च्या शिवाय किंवा च्या वाचून. तर विदाऊट तुम्ही इंग्लिश बोलताना कसं वापरायचं आहे ते आपण बघूया. जर तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, कसं बोलणार? आय कांट लिव्ह विदाऊट यू. ओके, तो छत्रीशिवाय बाहेर गेला, कसं बोलणार? ही वेंट आऊट विदाऊट ॲन अम्ब्रेला. ओके, माझ्या परवानगीशिवाय जाऊ नकोस, कसं बोलणार? डोंट गो विदाऊट माय परमिशन. ठीक आहे. तुम्हाला जर असं म्हणायचं आहे की तिने निरोप न घेता निघून गेली, कसं बोलणार? शी लेफ्ट विदाऊट सेईंग गुड बाय. ओके,